नमस्कार मित्र हो, मी डॉक्टर दयानंद देवमरे स्वागत करतोय तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। फार दिवसांनी हा व्हिडिओ मी अपलोड करतोय, त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमची क्षमा मागतो। आणि आजपासून आपण एका वेगळ्या सिरीजची सुरुवात करणार आहोत आणि ती सिरीज आहे मोबाईल ॲडिक्शन किंवा आपलं कुठलंही क्रेविंग जर असेल तर ते क्रेविंग कशामुळे होतं आणि ते काढून टाकण्यासाठी काय केलं पाहिजे याबद्दल आपण बोलणार आहोत। तर काही दिवसांपूर्वी मी एक पॉडकास्ट केला होता आणि त्या पॉडकास्टमध्ये पॉडकास्टरनी असा क्वेश्चन मला विचारला की आपल्यासमोर जर एक बकरी आहे आणि एक कुत्रा आहे आणि त्या दोघांपैकी कोणाला जर दगड मारायचा असेल तर तो दगड मारून आपल्याला जो आनंद होतो तो खरा आनंद असेल का? खरंच मित्रांनो, बरं वाटणं आणि आनंद होणं या एकच गोष्टी आहेत का? याबद्दल मी थोडंसं संशोधन सुरू केलं आणि त्याच्यातून मला जे काही मिळालं ते मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय। मध्यंतरी एक गृहस्थ लेक्चर घेण्यासाठी आले होते आणि त्यांनी सांगितलं की हास्य थेरपी ही सगळ्यात चांगली थेरपी आहे आणि माणसानं हसलं पाहिजे। तुम्ही पण ही गोष्ट बऱ्याचदा ऐकली असेल की माणसानं हसलं पाहिजे, हसल्यामुळं आपले बरेचसे आजार बरे होतात वगैरे असा त्यांचा दावा होता। मी याच्याशी कुठेही असहमत नाही आहे, पण याच्यानंतर मला असा एक प्रश्न पडला की आपण बऱ्याच वेळेला हसतो, म्हणजे कोणी घसरून पडलं तरी आपल्याला हसू येतं, आपल्या शत्रूचं वाईट झालं तरी सुद्धा आपल्याला हसू येतं, म्हणजे अशा परिस्थितीत सुद्धा हसू येतं की जी परिस्थिती खरोखर एखाद्याच्या दृष्टीने वाईट असते किंवा त्यावेळेला आपल्याला बरं वाटतं। ह्याच्या पुढे जाऊन मी त्यांना एक प्रश्न असा पण विचारला होता की खलनायक जास्त हसताना दिसतो आणि नायक जास्त हसताना दिसत नाही एखाद्या चित्रपटामध्ये, किंवा जर तुम्ही एखादी मालिका वगैरे बघितली असेल पौराणिक तर त्याच्यामध्ये राक्षस वगैरे मंडळी जास्त हसताना दिसतात आणि देव वगैरे मंडळी अशी हसताना नाही दिसत जसे की ते दिसतात। मग ह्या सगळ्या गोष्टी मागचं कारण काय आहे? माणसाला बरं का वाटतं किंवा एखादी गोष्ट नेहमी करावीची का वाटते, एखादी गोष्ट नेहमी खावीशी का वाटते, त्याबद्दल मी आज तुम्हाला बेसिक्स सांगणार आहे। तर अशी कल्पना करा की एका खोलीमध्ये तुम्हाला 2 दिवस राहायचं आहे, तिथं दुसरी कुठलीही फॅसिलिटी नाही आहे आणि तुम्हाला टाइमपास करण्यासाठी 2 गोष्टी तिथं ठेवलेत, एक आहे पुस्तक आणि दुसरी गोष्ट आहे चार्जर सहित मोबाईल विथ इंटरनेट कनेक्शन। तुम्ही कुठला ऑप्शन चूज कराल? वाचण्यासाठी पुस्तक घ्याल की मोबाईल घ्याल? बऱ्याचदा बरेच लोक मोबाईल हा ऑप्शन सिलेक्ट करतील, कारण वाचन करणं हे त्यांच्या दृष्टीने एवढं आनंददायी नसेल जेवढं मोबाईलवरती टाइमपास करणं हे त्यांच्या दृष्टीने आनंददायी असेल। दुसरी एक गोष्ट बघूया आपण की तुम्हाला खाण्याचे 2 ऑप्शन दिलेले आहेत, एक आहे पिझ्झा आणि दुसरा आहे सॅलडची प्लेट। कुठला ऑप्शन तुम्ही चूज कराल? साहजिकच बरेच जण पिझ्झा हा ऑप्शन सिलेक्ट करण्याची जास्त शक्यता आहे। मी असं म्हणत नाही की सगळेजण पिझ्झाच सिलेक्ट करतील, पण जनरल टेंडन्सी पिझ्झा सिलेक्ट करण्याकडे असेल किंवा पिझ्झाच्या ऐवजी आईस्क्रीम ठेवला असेल आणि सॅलडची प्लेट असेल तर आपण काय घेऊ? कदाचित आईस्क्रीम। का असतात अशा गोष्टी? खरं तर मला हा नेहमीच प्रश्न पडायचा की ज्या गोष्टी आपल्या आरोग्यासाठी चांगल्या नसतात त्या गोष्टी खाण्याची इच्छा आपल्याला का होते, किंवा ज्या गोष्टी आपल्या आयुष्याच्या सक्सेसच्या दृष्टीने वाईट असतात त्याच गोष्टी आपण सहजपणे कशा करतो, आणि ज्या गोष्टी करायला अवघड असतात किंवा ज्या गोष्टी करून आपल्याला यश मिळणार माहिती असतं तरी सुद्धा आपण त्या गोष्टी का करत नाही, याच गोष्टीचा थोडासा आपण आढावा घेणार आहोत। तर मित्रहो, बरं वाटणं किंवा चांगलं वाटणं हे पूर्णपणे आपल्या ब्रेन केमिकल्स वरती अवलंबून आहे। आपल्या मेंदूमध्ये आपल्याला आनंद होण्यासाठी 4 प्रकारचे केमिकल्स सिक्रीट होत असतात। हे 4 केमिकल्स कुठले असतात आणि त्याच्यामुळं कुठल्या गोष्टी केल्यानं आनंद आपल्याला होतो त्या गोष्टी आपण आता बोलूया। सगळ्यात पहिलं जे केमिकल आहे त्याला म्हटलं जातं सेरोटोनिन। सेरोटोनिनला मूड स्टॅबिलायझर असं सुद्धा म्हटलं जातं। तर हे सिक्रिशन आपल्या ब्रेनमध्ये कधी सुरू होतं? तर ज्या वेळेला आपण सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये जातो
त्यावेळेला आपल्याला जो आनंद होतो तो सेरोटोनिन सिक्रीट झाल्यामुळे होतो. त्यानंतर आपण जेव्हा मेडिटेशन करतो किंवा डीप ब्रीदिंग करतो तेव्हा सुद्धा हे केमिकल सिक्रीट होत असतं, त्यामुळे आपल्याला बरं वाटत असतं. कुणी जर शाबासकी दिली किंवा कुणी आपल्याला जर ॲप्रिशिएट केलं तरी सुद्धा सेरोटोनिन रिलीज होतं. एखाद्याला मदत करणं आणि एखाद्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं यामुळे सुद्धा हे केमिकल रिलीज होत असतं. ज्यावेळेला एखादी व्यक्ती आध्यात्मिक मार्गामध्ये असते तेव्हा आध्यात्मिक गोष्टी करत असताना सुद्धा त्या व्यक्तीला या केमिकलचा अनुभव येत असतो. 70% सेरोटोनिन हे आपल्या पोटामध्ये तयार होतं असं म्हटलं जातं. त्यामुळं जर आपण हेल्दी आणि सात्विक फूड जर खाल्लं तरी सुद्धा सेरोटोनिन हे रिलीज होत असतं. ज्या वेळेला आपली एखादी इच्छा पूर्ण होते, एखादा गोल पूर्ण होतो किंवा ज्या वेळेला आपण स्वतःची प्रगती ही पाहतो तेव्हा सुद्धा सेरोटोनिनच रिलीज होत असतं. याचा अर्थ जेव्हा आपण निसर्गाशी कनेक्ट होतो आणि आपल्या फॅमिली मेंबर्स बरोबर जेव्हा एन्जॉय करत असतो तेव्हा सेरोटोनिन रिलीज होत असतं. थोडक्यात सांगायचं तर सेरोटोनिन आपला मूड स्टॅबिलाइज करतं आणि त्यामुळं आपल्याला बरं वाटत असतं. हे अर्थातच एक हेल्दी केमिकल आहे आणि या गोष्टी करणं हे अपेक्षित आहे. यानंतरचं जे आहे केमिकल त्याला म्हटलं जातं ऑक्सिटोसिन. आता ऑक्सिटोसिनला बॉन्डिंग हार्मोन असं म्हटलं जातं. तर हे केमिकल कधी कधी रिलीज होतं, त्या क्रिया करत असताना आपल्याला आनंद होतो. बघूया आपण. जेव्हा आपण एखाद्याला मिठी मारतो किंवा आलिंगन देतो किंवा एखाद्याशी हात मिळवणी करतो किंवा हात हातात घेतो तेव्हा ऑक्सिटोसिन रिलीज होतं. जेव्हा एखादी आई आपल्या बाळाला दूध पाजते किंवा एखादं डीप इमोशनल कॉन्व्हर्सेशन जेव्हा होतं तेव्हा जे बरं वाटतं किंवा एखाद्या प्राण्यासोबत वेळ घालवणं हे सुद्धा ऑक्सिटोसिन म्हणजे प्रेमाचं केमिकल आहे थोडक्यात हे. त्यावेळेला ऑक्सिटोसिन हे रिलीज होत असतं. ज्यावेळेला आपण एखाद्याला आय लव्ह यू म्हणतो किंवा ते रिसीव्ह करतो तेव्हा सुद्धा ऑक्सिटोसिनच रिलीज होत असतं. रोमॅन्टिक रिलेशनशिपमध्ये सुद्धा ऑक्सिटोसिन रिलीज होत असतं. जेव्हा इमोशनली आपल्याला सेफ वाटतं किंवा एखाद्याला चांगली गिफ्ट दिल्यानंतर आपल्याला जो आनंद होतो किंवा एखाद्यावरती विश्वास टाकून जो आपल्याला आनंद होतो, थोडक्यात रिलेशनशिपसाठी सगळ्यात महत्त्वाचं जे काही केमिकल आहे ते आहे ऑक्सिटोसिन. आणि यानंतरचं जे केमिकल आहे त्याला म्हटलं जातं एंडॉर्फिन. याला नॅचरल पेन किलर असं सुद्धा म्हटलं जातं. जेव्हा आपण व्यायाम करतो, मोठमोठ्याने हसतो तेव्हा एंडॉर्फिन रिलीज होत असतं. एखादी व्यक्ती ह्याच्यामध्ये सगळ्या हालचाली समाविष्ट आहेत बरं का. म्हणजे डान्स करणं, योगासनं करणं किंवा एखादं स्पायसी फूड खाल्ल्यानंतर सुद्धा एंडॉर्फिन रिलीज होत असतं. कारण स्पायसीनेस जो असतो तो नॅचरल पेन किलर असतो, तुम्हाला कदाचित माहिती असेल. थंड पाण्यात आंघोळ केल्यानंतर सुद्धा हे रसायन सिक्रीट होत असतं. जेव्हा एखादी व्यक्ती स्पोर्ट्समध्ये इन्व्हॉल्ड असते, म्हणजे एखादा गेम जिंकणं किंवा एखादी मॅरेथॉन पळणं किंवा कुठल्याही प्रकारचा व्यायाम केल्यानंतर जो आनंद होतो तो एंडॉर्फिनमुळे होत असतो. म्युझिक ऐकल्यामुळे जो आनंद होतो किंवा एखादं आर्ट बघितल्यानंतर जो आनंद होतो किंवा रोलर कोस्टरमध्ये ज्या थ्रिलमुळे निर्माण होणारा जो आनंद आहे तो सुद्धा एंडॉर्फिनमुळेच होत असतो. यानंतर आपण अशा एका केमिकल बद्दल बोलणार आहोत जे सगळ्या वाईट गोष्टींचं थोडक्यात सध्या मूळ आहे आणि ते केमिकल आहे डोपामाइन. डोपामाइनला रिवॉर्ड केमिकल म्हटलं जातं. म्हणजे जेव्हा आपल्या मनातली एखादी सुप्त इच्छा पूर्ण होते तेव्हा हे केमिकल रिलीज होत असतं. आता हे कधी कधी रिलीज होतं ते बघूया आपण. जेव्हा आपण एखादा गेम जिंकतो, ऑनलाईन व्हिडिओ गेम किंवा एखादी लेवलवरती जातो तेव्हा त्या गोष्टीमुळे आपल्याला जे सुख मिळतं ते डोपामाइन रिलीज झाल्यामुळे मिळतं. एखादं गोल आपण अचीव्ह केलं किंवा तुमची टू डू लिस्ट जर असेल तर ती टू डू लिस्ट जर कंप्लीट केली तरी सुद्धा डोपामाइन रिलीज होत असतं. सोशल मीडियावरती आपल्या एखाद्या रीलला, आपल्या एखाद्या पोस्टला, आपल्या एखाद्या व्हिडिओला लाईक मिळणं, कमेंट मिळणं हे सुद्धा डोपामाइन रिलीज होण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. जेव्हा आपल्याला पैसा मिळतो, सॅलरी क्रेडिटेडचा मेसेज येतो, डोपामाइन.
जेव्हा आपण काहीतरी शुगरी किंवा स्वीट गोड पदार्थ खातो तेव्हा सुद्धा डोपामाइन रिलीज होतं. आपलं जेव्हा एखादं पॅकेट ऑनलाईन ऑर्डर केलेलं घरामध्ये येतं तेव्हा सुद्धा डोपामाइनचा रश मिळतो. एखादं नवीन गॅजेट घेणं, नवीन काहीतरी गोष्ट शिकणं, एखादं कोडं सोडवणं किंवा एखादा फेवरिट शो रात्रभर बघत बसणं, याच्यामुळे सुद्धा डोपामाइन रिलीज होतं. मित्रहो, हे 4 टाईपचे केमिकल्स आपल्याला बरं वाटणं किंवा आपल्या आनंदासाठी जबाबदार आहेत. आणि आपला जो पॉइंट ऑफ कन्सर्न आहे तो म्हणजे मोबाईल ॲडिक्शन्स किंवा फूड क्रेविंग्ज किंवा कुठलेही ॲडिक्शन्स आणि फूड क्रेविंग्ज आपण का करतो, त्याच्या मागची कारणं काय आहेत बघूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये. आज आपण 4 महत्त्वाच्या केमिकल्स बद्दल बोललो आणि 4 केमिकल्स कधी कधी रिलीज होतात हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर मित्र हो, आजचा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्यामध्ये डोपामाइन थोडंसं रिलीज करायला तुम्ही मदत करू शकता. अर्थातच हा व्हिडिओ लाईक करू शकता, याच्यावरती कमेंट करू शकता आणि तुमच्या आवडत्या व्यक्तींबरोबर तो शेअर करू शकता. आज इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये आणि बघूया एखादी सवय का लागते, एखादं क्रेविंग का सुरू होतं. धन्यवाद.